पार्टी दे. आणि आता आपण निघालो आपली बुलेट आणायला. बबडी पुढे बघ ना. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये. तर माझा आवाज थोडासा खराब आहे कारण तब्येत ठीक नाही आहे, सो ते समजून घ्या. आणि बाकी आज आहे दीदीचा बड्डे आणि त्यामुळे आज खूप काही गोष्टी आहेत तिच्यासाठी. आम्ही खूप छान छान सरप्राईजेस आहेत आणि प्लस तुमच्यासाठी पण एक मोठं सरप्राईज आहे. तर खूप काही आजच्या दिवसात घडणार आहे, तर ब्लॉग कंटिन्यू करा. आणि आता बघा सकाळचे 9:30 वाजलेत आणि आम्ही म्हणजे आम्हाला आमचं काहीच करायला मिळालं नव्हतं. हा आठवडा इतका धावपळीत गेला ना, तर आता थोडा हेअर स्पा वगैरे करायचा आहे, त्यासाठी निघालो आहे. प्लस दीदीचं एक गिफ्ट पण घेणं राहिलं आहे माझं, तर तेही घ्यायचं आहे. तर चलो आणि ब्लॉग कंटिन्यू करत राहा. हॅपी बर्थडे वन्स अगेन. बर्थडे गल्ला, हॅपी बर्थडे. पार्टी दे. सगळ्यांना मुद्दाम म्हणते मी पुढे बसणार, मी तुझ्या मांडीवर बसणार. काय यार मुहूर्त आहे बघ तुझ्या बड्डेचा. आम्ही इथं कुमार पॅसिफिकमध्ये आलो. आत्तापर्यंत हा मॉल 10 वाजता ओपन व्हायचा आणि आज 11ला होणार आहे म्हणून सांगितलं. म्हणजे आता काहीतरी चेंज झालं आहे. सो आत्ता 10:30 वाजलेत आणि आम्हाला अर्धा तास इथं थांबावं लागणार आहे. हां दीदी सकाळपासून काहीच नाही खाल्लं. इतर ठिकाणी बरी चिल्लर भाजी. मॉलमध्ये एंटर करणारे पहिले कस्टमर आम्हीच आहेत, त्यामुळे अजून बघा निम्मी दुकानं पण बंद आहेत. आता गॉगल बघायचं आहे मला, तर गॉगलचं शॉप ओपन ते पण दिसत नाही आहे. सो आत्ता फायनली उघडलेला आहे मॉल आणि आम्ही एंटर केलं आहे. तिकडे दीदीला वेटिंगला थांबवलं आहे आणि इकडे मला थोडंसं तिला जे घ्यायचं आहे गिफ्ट तिच्यासाठी ते बघायला इकडे आलो आहेत आम्ही. केवढी सुंदर आहे यार, हे किती भारी बनवलं आहे. सो आता झुडिओमध्ये आलेलो, पण इथं पण गॉगल वगैरे नाहीत. बट येस सध्या ना कपडे भारी भारी आले, तिथे छान पीसेस आहेत. त्यामुळे ज्याला कोणाला कपडे खरेदी करायचे असेल ते आत्ता सध्या झुडिओमध्ये येऊन करू शकता. इकडे बघा ना, मला एक कॉर्ड सेट तर खूप आवडलं आहे, बट दीदीच्या प्रॉपर साईजचा मला असा अंदाजे घ्यायला कळणार नाही. सो आता फायनली जावेद हबीब ओपन झालेला आहे आणि इकडे दीदीचा स्पा पण सुरू झालेला आहे. अजून एक स्टाफ येत आहेत, सो अजून ते आल्यानंतर माझं होणार आहे स्टार्ट. तसं तर ना जावेद हबीब आणि हबीब्सला मी बऱ्याचदा स्पा केला आहे, बट मॉलमध्ये फर्स्ट टाईम मी केला. बाकी चार्जेस तर दोन्ही ठिकाणचे सेम राहतात, म्हणजे बाहेर कुठल्याही तुम्ही त्यांच्या ब्रँचला गेलात तरी आणि मॉलमधल्या पण ब्रँचमध्ये सेम प्राइजेस राहतात. पण दुसरी गोष्ट एक तर हबीब्सपेक्षा मला जावेद हबीबची क्वालिटी चांगली वाटली, कारण हबीब्समध्ये स्पा केल्यानंतर पण तेवढा लुक येत नाही किंवा 1-2 दिवसात लगेच ते केस डॅमेज होतात. पण इकडे मला तसं नाही वाटलं. 4 ते 5 दिवस माझे केस प्रॉपर सेट राहिले होते आणि प्लस इथली सर्विस खूप म्हणजे खूप भारी वाटली मला. त्यामुळे तुम्ही कधी पण जाल ना तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. हो, मला माझ्या हेअरचा लुक फर्स्ट टाईम आवडला आहे, कारण या हेअरकटने मी सॅटिस्फाय नव्हते, पण त्या दादाने इतकं छान सेट करून दिलं आहे ना. खूप छान स्पा पण केलं आणि हेअर्स बघा. तर आता माझं स्पा वगैरे झालं आणि दीदीचं थोडंसं राहिलेलं आहे, ते झालं की आम्ही इथून निघतो. कशी दिसते? छान, एक नंबर. तुम्हाला कळालंच नाही ना काय केलं. काय तुम्हाला छान दिसलं? स्पा. पप्पा अंदाजात सांगतात, त्यांना समजलंच नाही आम्ही नक्की काय केलं काय नाही, पण छान म्हणतात. मैडम कौन है दीजिए? पता नहीं, इसने भरली. कशी दिसतीये विचार ना.
चला हे कंटाळेत फार सोडू नका म्हणले ते. आता त्यांनी मला सांगितलं ह्या असं ठेवायचं ना, सुई करून ठेवायचं. चलो सगळं बेस्ट आहे. हा पण खूप भारी लुक देतोय. जिजू पण आलेले आहेत आणि आमची थोडीशी राहिलेली कामं करायला आता आम्ही निघालोय. मगाचपासून मला टाईम नाही भेटला बघा, त्यामुळे बाकी सगळ्या गोष्टी मी घेतल्या नाहीत. बट रेडी झाली आहे मी आणि सगळेच रेडी झालेत आणि आता आपण निघालो आपली बुलेट आणायला. चलो. तर बघा कशाच्या ना कशाच्या निमित्ताने संपूर्ण फॅमिली एकत्र होते आणि आज दीदीचा बड्डे प्लस बाईकची डिलिव्हरी होती, त्यामुळं दोन्हीकडच्या पण फॅमिलीज एकत्र आल्या होत्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, ही बाईक दीदीची ड्रीम बाईक होती. म्हणजे दीदीला बुलेट पहिल्यापासून खूप जास्त आवडते. बट ही बुलेट नाही, मिटिओर आहे. म्हणजे जसे आता इयर्स जातील तसे प्रत्येक बाईक पण वेगवेगळी ट्रेंडला येते आणि तिला यामध्ये मिटिओर आवडली आणि ती बाईक तिने घेतली. आणि हा तिचा 29वा बड्डे होता. प्लस तिची बर्थ डेट आहे 29 एप्रिल आणि त्यामुळेच आम्ही नंबर प्लेटसुद्धा घेतलेली आहे 2904. सो तिची 29व्या वर्षात ही दुसरी अचिव्हमेंट आहे. पहिली तर तिने कार घेतलीच होती, म्हणजे हे जे काही गाडी असेल वगैरे ह्याच्यामधली सांगते. आणि दुसरी म्हणजे ही तिची ड्रीम बाईक होती आणि ती इतकी हॅप्पी होती ना, आणि खरंच सगळ्यांनाच खूप प्राऊड वाटत होतं तिच्यावरती. आणि दोघांचं पण स्वप्न पूर्ण झालेलं आहे ऑफकोर्स. आणि खूप जणांनी ना मला याची प्राईस विचारली होती. तर ॲक्च्युली एकतर या बाईकसाठी आपल्याला खूप आधी ऑर्डर द्यावी लागते, वेटिंग पिरियड खूप असतो हिला. तर आम्ही 1 महिन्यापूर्वी दिली होती हिची ऑर्डर गुढीपाडव्याला आणि तेव्हा आम्हाला 2.25 लाखाला ती बुक झाली होती. बट हळूहळू त्याचे चार्जेस वाढतात जोपर्यंत आपल्याला डिलिव्हरी भेटते तोपर्यंत. आणि आता आम्हाला राऊंड फिगर ती 3 लाखाला भेटली विथ ॲक्सेसरीज. आमची बबडी एवढ्या दिवसापासून बुलेटच्या मागे लागलेली ना, आज बरोबर इथे आलो आणि ती झोपलेली. बबडी बुलेट काय हवंय? चल तुला बुलेट दाखवते. बबडेचे एक्सप्रेशन्स राहिलेत अजून घ्यायचे. बघा आमच्या घरच्या लक्ष्मीचे पाऊलं उठवली जातात, पण आम्ही हात उठवणार आहे. आणि त्यासाठी बघा तिला सगळेजण हे लावतात आणि ती तर फुल झोपेतच आहे. आणि लगेच हात काढू नका तिचे. 1 मिनिट थांबा. अरे अरे रे रे बबडी पुढे बघ ना. सगळ्यात इम्पॉर्टंट सीन हाच आहे. 1 मिनिट थांबा. थोडं पाणी टाका बरं. हां करा. नाही असू द्या लाईट लावली. हां करा.
बघूनच दीदी इतकी खुश झाली होती की ती हे विसरलीच की तिचा बड्डे पण आहे आज. आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. सगळी बाईकची डिलिव्हरी वगैरे घेऊन यायलाच आम्हाला 8 वाजून गेले होते. त्यानंतर घरी आलो आणि छानपैकी दीदीचा बड्डे सेलिब्रेशन केलं. आणि खरं तर आम्हाला खूप मोठी अरेंजमेंट करायची होती, बट ऑलरेडी हे बाईकचं सगळं हे झाल्यामुळं आम्हाला तेवढा टाईमच नाही मिळाला. सो आम्ही सेलिब्रेशन घरीच केलं. नाही खाऊ नाही करायचं तसं नसतंय. फोटो काढायचे थँक्यू. ते यशोवस्त्रमची ऍडव्हर्टाईज व्हायची सगळं. फोटो हा आम्ही तिघी असं ना. त्या मोठ्या नाही कोण आहे सांगा. सगळ्यात मोठी मी आहे, मग ही आहे, मग ही आहे आणि मग भाऊ आहे. काय हवंय तुला? झालं उठू का मी जेवायला बसायला. हा हा असं जास्त आम्ही तुमच्या बड्डेला एवढा केक खाल्लाय, वरून लाडू पण खाल्लाय. साखरेचा धुमाकूळ आहे 3 दिवस झाले. दिवसभराच्या इतक्या दगदगीनंतर फायनली आत्ता आम्ही जेवायला बसलोय. त्यात पण बड्डे गर्लने बघा खायला चालू केले. आम्ही अजून उपाशीच आहेत. काय वाटतं मॅडम? तिथून पुढे तर व्हिडिओ कंटिन्यू करायची माझी अजिबात कॅपॅसिटीच उरली नव्हती. सो हा ब्लॉग मी इथेच एंड केला. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.